डिपार्टमेंटमधून काही सहकार्य त्यांना काही घेता येईल का किंवा तुमच्याकडून काही मार्गदर्शन घेता येईल का? एक्झॅक्टली. खरं पाहिलं तर मीही एक सामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आहे आणि एक नवीन काहीतरी करण्याची जिद्द जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल की मी काहीतरी करू शकतो तर आणि त्या गोष्टीमध्ये जर आवड असेल तर साहजिकच माणूस विचार करतो की त्या गोष्टी सर्च केल्या पाहिजेत आजूबाजूला. त्याच्यानुसार जो कोणी एक्सपर्ट असेल त्याचा गायडन्स घेऊन त्याच्याबरोबर डिस्कस करून त्या गोष्टी आपण गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. तसंच मीही प्रयत्न केला आणि मी ज्युनियर मुलं किंवा स्टुडंट्स जे आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी तुम्ही जिथं जिथं काही मिळेल जगामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर किंवा यूज केला पाहिजे आणि आपण स्वतः पुढे जातो. त्याचबरोबर आपल्या देशाचंही नाव होतं, आपल्या समाजामध्ये काहीतरी नवीन संदेश जातो की आपण नाही का काहीतरी करायला पाहिजे या दृष्टीने. शेवटचा प्रश्न आहे, कसं वाटतंय की मुस्लिम डिपार्टमेंटमध्ये आले? खूप खूप भारी वाटतंय, कारण जे काही मी आज जो काय आहे तो याच डिपार्टमेंटमुळे आहे आणि विशेष म्हणजे इथल्या स्टाफचं खूप मोठं सहकार्य लाभलं मला त्यावेळेस पण आणि आताही. आणि हे जे काही फाउंडेशन आहे याच्यावरतीच पुढे काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतो कंटिन्युअसली. आमच्या स्टाफ पैकी असं कोण वाटतं की ते तुमचे प्राध्यापक शिक्षक असतील की आजही तुम्ही होता तेव्हापासून आजही त्याच तसेच आहे, काही बदल दिसत नाही? यामध्ये हा क्वेश्चन जरा थोडासा वेगळा आहे, कारण यामध्ये काय की आम्हाला पहिल्यापासून भोसले सर, ननवरे सर, गटकुल मॅडम आणि माने सर वजन होते आणि बीएससी ला असताना शिंदे सर आले होते. त्यावेळेस आम्ही फर्स्ट बेस्ट लास्ट सेमिस्टर फर्स्ट बेस्ट. त्यामध्ये आदरणीय मॅडमचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलं आम्हाला त्यावेळेस, कारण बेसिक क्लिअर असल्यानंतर बाकीच्या गोष्टींचा काही एवढा फरक पडत नाही. पहिला प्रश्न येतो की अमेरिका, US किंवा फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही जात असेल तर आपल्याकडे पहिला क्वेश्चन विचारला जातो की काय आपल्याला थोडक्यात बघायचं. तर ते काही तर आता मी ज्या पोझिशनवरती जाणार आहे त्यासाठी पर्ड्यू युनिव्हर्सिटीकडून फेलोशिप आहे ती 47,500 आहे. सर 500. ते